सो यो फ्रेंड्स, नमस्कार. मी तुमचा मित्र रणवीर करियर पाडिया. आज तुमच्या समोर एक नवा पॉडकास्ट घेऊन आलोय आणि आजचे आपले जे गेस्ट आहेत ते खूपच गोड, टेस्टी, पण जरा मार्केटमध्ये कमी भाव मिळणारे अशा सोन पापडिया, आय मीन सोन पापडी. गोड आ माझी चव गोड. मॅडमची स्टाईल. तर मॅडम, मी तुम्हाला आपला पहिला प्रश्न विचारतो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या गोड कशा आहात? चावट नाही, ते कसं ते नैसर्गिक आहे ना. मी तुम्हाला कुठल्याही फ्लेवर मध्ये मिळते, तुम्ही मला ना कुठल्याही फ्लेवर मध्ये खाऊ शकता. गोड. पॉडकास्टचं जॉनर बदलत चाललंय. तर आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मॅडम, तुमची जर परमिशन असेल तर मी एक छोटासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारू का? केवढा छोटा? केवढा छोटा? बुंदी एवढा? मॅडमचा ह्युमर गाईज. तर माझा बुंदी एवढा, आय मीन माझा बुंदी एवढा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये तुमचा स्टेटस का नाहीये इतर मिठाईंसारखा? एक मिनिट, मुळात हा प्रश्नच नाहीये. मी काय सणासुदीला आणि रिझल्ट लागल्यावर देणारी मिठाई नाहीये. मी तर दर संडेला पाहुण्यांकडे नेली जाणारी आणि गावी जाताना पॅक करून नेली जाणारी मिठाई आहे. आणि कसं आहे, मी काय खराब होत नाही, मग काय प्रश्नच येत नाही. गोड. ओके मॅम. तर माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला पर्क फील नाही का होत किंवा जलस फील नाही का होत इतर जी आपली मोस्ट फेमस आणि सगळ्यांची फेवरेट काजू कतली पासून? माय फूट. तिच्यावर त्रिकोणी चपटीवर काय जलस व्हायचं? तिच्यावर गाणं तरी आलंय का? एक मिनिट, म्हणजे तुमच्यावर गाणं आलंय का? हो, मग माझ्यावर गाणं आलंय. ओके, नाईस मॅम, नाईस. गाईज, गाणं आहे मॅम वर. हा, तर मी काय म्हणत होते, ती ना खूप ओव्हररेटेड आहे, कळत नाही का? ओके मॅम. तर माझा पुढचा आणखीन एक प्रश्न असा आहे की जेव्हा लोक तुम्हाला ॲज अ गिफ्ट देतात आणि न खाता तेच दुसऱ्याला पास ऑन करतात ॲज अ गिफ्ट, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? हे बघा, असं काहीच नाही. ते नालायक, छपरी, हलकट, बेशरम, भिकारी इन्फ्लुएन्सर आहेत ना, त्यांनी तर हा सगळा ट्रेंड बनवून ठेवलाय. अहो, तुम्हीच सांगा, मी कोणाला आवडत नाही? मी तर सगळ्यांनाच आवडते. गोड. पण मॅम, माझ्या रिसर्च टीमनुसार तुम्ही दिवाळीमध्ये तर विकल्या जातातच, पण तुमच्यापेक्षा जास्त सेलिंग काजू कतली आणि पेढ्याची आहे. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे फक्त दिवाळीतच ना, माझ्यासारखं नाही ना. मामाकडे जायचं सोनपापडी न्यायची, मामीकडे जायचं सोनपापडी न्यायची, काकाकडे जायचं सोनपापडी न्यायची, काकीकडे जायचं सोनपापडी न्यायची, आजोबांकडे जायचं सोनपापडी न्यायची, आत्याकडे जायचं सोनपापडी न्यायची. फक्त गर्लफ्रेंडकडे नाही नेऊ शकत ना मला. गर्लफ्रेंडकडे सोनपापडी कसं नेणार? हाय, गर्लफ्रेंड आहे. अरे यार, असा पर्सनल प्रश्न तुम्ही कसा काय विचारू शकता? कळलं का तुम्हाला का भाव नाही मिळत? बंद करा रे पॉडकास्ट वगैरे, बंद करा. मला खा.